नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी परंपरा, मराठी प्रवाह, खरोखरच या टॅगलाईनला सार्थ करणारी आपली लोकप्रिय वाहिनी स्टार प्रवाह. आणि आज आपण तुम्हाला हे व्हिडिओ बघून कळलंच की आपण समुद्राच्या साक्षीनं एक वेगळं इथे लॉन्च झालेलं आहे. 2 मालिका येत आहेत आणि त्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत. सतीश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. थँक्यू गणेश, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. आज वेगळ्या पद्धतीनं इथे सिरियलचं लॉन्चिंग झालं आहे. तर मुळात ही जी कल्पना होती की समुद्राच्या साक्षीनं, आता तर चंद्रोदयसुद्धा झालेला आहे, त्या चंद्र आणि समुद्राच्या साक्षीनं हे लॉन्चिंग करणं काय नेमकं होतं याच्यात? खरं तर हे सगळं श्रेय स्टार प्रवाहाच्या मार्केटिंग टीमचं आहे. प्रत्येक वेळी एखादी नवीन मालिका लॉन्च करत असताना ते वेगवेगळे डिव्हायसेस शोधून काढतात जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने रसिक प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकू. पण लव्ह स्टोरीज म्हटल्यानंतर समुद्र, जसं तू म्हणालास की आता चंद्रोदय झाला आहे आणि मगाशी आपण सनसेटसुद्धा बघितला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या एका रोमॅन्सला किंवा एका प्रेम कथेला पूरक असतात, त्या सगळ्या सेटअपमध्ये आपण ह्या 2 मोठ्या लव्ह स्टोरीज लॉन्च केल्या आहेत. आणि मला खरंच आमच्या मार्केटिंग टीमचा खूप अभिमान आहे की ते प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात जे ना गोष्टीला आणि मालिकेला धरून असतात. डिसेंबर महिन्यात एक मुख्य सरप्राईज म्हणजे मालिकांची हॅट्रिक होणार आहे. तर तेही तुझ्याकडनंच ऐकायचं आहे की कोणत्या मालिका या नवीन येत आहेत. आणि एक तर सुरू झालेलीच आहे. 2 तारखेला सुरू झाली आई आणि बाबा रिटायर होत आहेत. 16 डिसेंबरपासून आपण लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बघतोय आणि 23 डिसेंबरपासून रात्री 10:30 वाजता आपण बघणार आहोत तू ही रे माझा मितवा. तर या 3 मालिका डिसेंबर महिन्यात स्टार प्रवाह घेऊन येते. एवढी मोठी वाहिनी, एवढी मोठी जबाबदारी, हे सगळं कसं काय हँडल करतोस? खरं सांगू, हे माझं एकट्याचं काम नाही आहे. त्यासाठी एक सशक्त टीम आहे माझ्यासोबत. मग ती कॉन्टेंट टीम असू देत, मार्केटिंग टीम असू देत, ती सेल्स टीम असू देत, ती आमची प्रोमोज, जे तुम्ही सगळे प्रोमोज बघतात ती टीम असू देत. त्यामुळे हे माझं एकट्याचं काम नाही आहे. हे सगळी माणसं एकत्र येऊन जेव्हा एखादं इतकं मोठं शिवधनुष्य उचलल्यासारखं होतं की सगळी माणसं एकत्र मिळून हे करत आहेत. त्यामुळे हे अख्ख्या टीमचं यश आहे. मगाशी प्रत्येकाने सतीश सर थँक्यू असं म्हटलं आणि प्रत्येकाचं जे नातं आहे तुझ्याबरोबरचं, तर सर्व कलाकारांची मोठ बांधणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि एवढ्या मोठ्या पदावर असून कलाकारांबरोबर बोलताना त्यांच्याशी एक मित्राप्रमाणे संवाद साधणे तुझं वैशिष्ट्य आहे. आमच्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं, तर त्याचं रहस्य पण मला ऐकायचं आहे. ॲक्च्युली कसं आहे, मी त्यांच्यातलाच एक आहे. मी स्वतः एक लेखक आहे, दिग्दर्शक आहे, एक कलाकार आहे. त्यामुळे जेव्हा आपण कलाकार असतो किंवा आपण लेखक दिग्दर्शक असतो तेव्हा आपल्या काही अपेक्षा असतात. आपण एखाद्या स्थानावर असल्यानंतर आपल्याला त्या अपेक्षांचं किंवा आपण जेव्हा त्या जागी होतो तेव्हा आपल्याला काय वाटायचं ते संपूर्ण लक्षात ठेवून मी त्यांच्यातला एक आहे हे कधी विसरत नाही. आणि बाकी त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे की ते एवढा मान देतात मला, त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. नक्कीच. आणि आपण आपल्या चॅनलतर्फे मालिकेला खूप खूप शुभेच्छा देऊया. तुझंसुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन, खूप शुभेच्छा. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू गणेश. थँक्यू.